36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाडगाव बोदवड येथे ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये आज फिरत्या लोक अदालतीचं आणि मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचं शानदार आयोजन करण्यात आलंय. या अभिनव उपक्रमात न्यायालय आणि कायदे व्यवस्था थेट गावापर्यंत पोहोचल्यानं ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बोदवड न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश AP खोल्लम यांनी भूषवलंय. या कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी केली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील उपस्थित होते. तसेच मंचावर ॲडव्होकेट KS इंगळे, वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर महाजन, पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे, सरपंच प्रतिनिधी नरेंद्र कुरपाडे, नाडगावच्या पोलीस पाटील प्रियांका भंगाडे, विकलांग संघटनेचे अध्यक्ष धनराज गायकवाड आणि कायद्याचे विद्यार्थी परशुराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दुभंगलेली मने जुळवण्याचं काम लोक अदालतीचे असं यातून दिसून आलंय. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांना कायद्याची सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणालेत की फिरती लोक अदालत म्हणजे न्याय आपल्या दारी. अदालतीचा मुख्य उद्देश समाजातील दुभंगलेली मने पुन्हा जुळवणे आणि तडजोडी अंती वाद कायमचे मिटवणे हा आहे. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी केवळ लोक अदालतीचं महत्त्व सांगितलं नाही, तर दैनंदिन जीवनाशी निगडीत आणि विविध कायद्यांवर प्रकाश टाकलाय. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचे कायदे आणि त्यांचे अधिकार, महिलांविषयी कायदे आणि संरक्षण, बालकांचे संरक्षण आणि हक्क, तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत सामान्य जनतेला दिल्या जाणाऱ्या विविध मोफत सेवा या संदर्भात सविस्तर उपयुक्त माहिती दिली आहे. या कायदेविषयक शिबिराला नाडगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अविनाश राठोड, बोदवड न्यायालयाच्या सर्व कर्मचारी वर्ग, बोदवड पोलीस प्रशासन आणि नाडगावच्या ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. जे अनहायजेनिक जेवण आहे, जे आपण म्हणतो की मग काय खाल्लं पाहिजे. वकील साहेबांनी सांगितलं की पॅकिंग फूड, यांनी ते सांगितलं जंक फूड. सर्वात महत्वाचं काय की जर तुम्ही सात्विक आहार घेतला, आता सात्विक आहार म्हणजे काय, एक थोडक्यात जर सांगायचं, सात्विक आहार जो प्रकृती माता प्रकृतीकडून जो तुम्हाला मिळतो तो जर आहार तुम्ही घेतला तर तुम्हाला जीवनामध्ये कोणतीही प्रॉब्लेम किंवा समस्या होणार नाही, अशा विषय आहे. म्हणजे काय की जर टेस्ट कुठे आहे, जिभेच्या कडेवर आहे. जर तुम्ही चहा घेतली किंवा कोणतेही पदार्थ कडू आंबट खाल्ला, तो या नळ्याच्या खालती गेल्यानंतर त्याचा टेस्टचं महत्व नसते. टेस्टचं महत्व फक्त या जिभेच्या कडेवर आहे. मग ह्या टेस्ट करता ह्या सगळ्या जो चोचले आपण जे पुरवतो किंवा जे काय म्हणतो आपण चटोरे पण जे म्हणतो ते या किंवा कचोरी, समोसे, आलूगोंडे दिसताय, तो माणूस ते गपागप खायला सुरुवात करतो. परंतु यामुळे काय होतं की इंडायजेशनचे एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे की डॉक्टर लोकांना धंदा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मिळतोय. ओबेसिटीचे प्रॉब्लेम आहे देशामध्ये, बीपीचं प्रमाण वाढलंय, दररोज होणाऱ्या स्ट्रेसमुळे की नाही शुगरचे प्रमाण वाढलेलं आहे. यामुळे देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर की 3 लाख करोडचा बिझनेस हा निस्ता मेडिसिनचा होतोय. त्या याच्या कशाचा की टेन्शन ट्रेसमुळे की नाही बऱ्याचशा ॲडव्होकेट्सला 99% शुगरचे प्रॉब्लेम सुरू होऊन गेलेले. कारण काय करावं, रात्रदिवस उठाय तयारी करतोय, पण याच्याकरता कुठेतरी हेल्थ डाएट असलं पाहिजे आणि प्रकृतीशी नातं असलं पाहिजे, ज्याला सात्विक आहार म्हणतो तो असला पाहिजे. आता काय करावं, मग प्रकृतीने ही सगळी व्यवस्था लावलेली आहे. मग कोणते फळं खाल्ले पाहिजे. लोक म्हणतात की श्रीमंताने खायचे असतात आणि गरिबाने पाहायचे असतात, त्याला फळं म्हणतात. असा विषय नाहीये. तुम्ही जर रिजनल आणि सीजनल जर फळं खाल्ले तर ते कमीही मिळतात आणि स्वस्तही मिळतात आणि तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं, प्रकृतीच्या दृष्टीनं चांगले केले आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, डांगर आहे, 10 रुपये किलो डांगर आहे. जास्तीत जास्त 30 रुपये किलो, 20 रुपयामध्ये तुम्हाला एक मोठं डांगर मिळत असते. म्हणजे हे काय रिजनल आणि सीजनल फळं आहेत आणि ते स्वस्त मिळतात आणि ते आरोग्याला सुद्धा फायदेशीर असतात. जे काकडे आहेत, जे की प्रकृतीकडून येत आहे. तुमच्या याच्यामध्ये सलादच्या याच्यामध्ये जे सांगितलं 2 प्लेट असल्या पाहिजे, एक प्लेट 1 आणि प्लेट 2. प्लेट 1 कशा करतात, जिच्यामध्ये सलाद असला पाहिजे. म्हणजे बीट तुमचे 30 रुपये किलो आहे, काकडी तुमची 30 रुपये किलो आहे, बीट तुमचे, गाजर तुमचे 30-40 रुपये किलो आहे. बीट, गाजर आणि काकडी याची एक प्लेट खायची, त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करायची. जेवणासोबत ते खाऊ नका, नाहीतर तुमचे गॅसेस होतील. म्हणून फळं किंवा जे सलादची प्लेट आहे ते पहिल्यांदा प्लेट 1 खतम करा, त्याच्यानंतर तुम्ही प्लेट 2 जी आहे ते खाल्ली म्हणजे तुम्हाला पचनही होईल आणि जे जेवण खात आहे ते कमी खाल. आणि जास्तीत जास्त तुमच्या याच्यामध्ये कार्ब्स जे आहे, वकील साहेब सांगतात बऱ्याचदा की आपण जे भारतीय याच्यामध्ये आयरनची कमी असते, महिलांना प्रोटीनची कमी असते, त्यामुळे बऱ्याचशा समस्या होत असतात, चक्कर येणं, डोळ्यापुढे अंधारी येणं. पण जर तुम्ही हेल्दी डाएट घेतलं, हेल्दी म्हणजे काय की जे काही भाज्या वगैरे आहे, ज्या रोटी बनवत आहे, कार्ब म्हणजे जर तुम्ही गव्हाची आटा कमी खाल्ला
म्हणजे जी पुडी तर खाणे आहे, पण जर तुम्ही तिला वेगळ्या पद्धतीने तिच्यामध्ये मेथी टाकून खाल्ली, म्हणजे मेथीची हे मिक्स करून जर ती भाजी बनवली, म्हणजे आटा कमी जाईल आणि सब्जी जास्त, त्याच्यामुळे हेल्दी डाएट जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने होईल. म्हणजे मग त्या पद्धतीने जर केलं तर हेल्दी डाएट मिळेल. आणि जे बिचारे पहिल्यांदाच बिमार आहे व आम्हाला काय, तर शासनाच्या विविध योजना आहे, त्यांना मोफत कायदेशीर म्हणजे मोफत आरोग्याचा जो इलाज आहे तो A to Z होत असतो. त्यामुळे सिझरिंग पासून, बाळाच्या जन्मापासून ते माणसाच्या डोळ्यांपर्यंत ते दातांपर्यंत सर्व जे इलाज आहे ते मोफत आहे, महात्मा फुले योजनेमध्ये आहे. आणि त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेपरलेस आणि मनीलेस योजना आहेत. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ते कार्ड स्वाईप केलं पहिल्यांदाच दिवसापासून ते आरोग्य कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा बेनिफिट मिळत असतो. म्हणजे तीही योजना आहे. मग जे काही तरुण आहेत त्यांना काय महत्वाचं आहे, त्यांनी त्यांचं हेल्थ टिकवणं महत्वाचं आहे. कारण तुमची बिमारीच म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या करुणाचे करता, आणि वकील म्हणा किंवा पक्षकार म्हणा किंवा आपण जे काही मंडळी आहोत जे समाजाला मार्गदर्शन करतो, तुमचं हेल्थ फार महत्वाचं आहे. कारण तुमचं कुटुंब तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणून तुमचं आरोग्य जे तुम्ही जपलं पाहिजे आणि त्याच्याकरता जास्तीत जास्त प्राकृतिक आहार जो आहे तो खाल्ला पाहिजे. आता साहेब बोलले किंवा गुलाबजामून खाण्याचं मन होते, गोड खाण्याचं. ॲडव्होकेट धनराज भाऊ प्रजापती ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राकेश झुनझुनवाला पासून ते फिटनेस पर्यंत ते त्यांच्या घराच्या अनुभवापर्यंत त्यांनी बरंच काही सांगितलंय. त्याच्यानंतर आम्हाला मार्गदर्शक असणारे सन्माननीय ॲडव्होकेट इंगळे साहेब, शारदा मॅडम, अग्रवाल मॅडम, शिंदे मॅडम आणि या प्रांगणामध्ये उपस्थित आपले रजिस्ट्रार तरटे नाना आणि सर्व पक्षकार मित्रांनो. जगद्गुरु तुकोबाराय बोलले होते आरोग्यासंदर्भात की शुभम करोती. आपण जे काही बऱ्याचशा प्रार्थना होत्या लहानपणी आपण मराठी शाळेमध्ये जात होतो, तिच्यामध्ये म्हटलं जात होतं की शुभम करोती कल्याणम आरोग्यधम संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये. ही जी काही कविता होती ह्या कवितेमध्येच ह्या दोह्यामध्ये बरंच काही सांगितलंय की सर्वांचं कल्याण व्हायला पाहिजे आणि कोणीही दुःखी असलं नाही पाहिजे. मग त्याच्याकरता जागतिक आरोग्य संघटनेचा काय महत्वाचा मुद्दा होता की काय ह्या दिवसाची गरज पडली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं असं काय केलं 2026 मध्ये त्यांचा थीम आहे सर की माय हेल्थ इज माय राईट. आणि या माय हेल्थ इज माय राईट या हिच्यावरच संपूर्ण जगामध्ये कायदे कानून आणि सर्व व्यवस्था केली जाते. ज्या पद्धतीने लिगल एड आपल्याला सर्वांना दिले जाते किंवा ज्या कोण्याही माणसाला पैशांच्या आणि वकील लावू शकत नाही याकरता त्याला न्यायापासून तो वंचित राहिला नाही पाहिजे. याच धर्तीवर माय हेल्थ इज माय राईट या तत्वावर कोणीही व्यक्ती निव्वळ त्याच्याकडे पैसे नाहीये म्हणून त्याचा इलाज होत नाही, तसं होऊ नये म्हणून शासनाने नंबर ऑफ योजना आणलेल्या आहेत. त्या मॅटर्निटी पासून बच्चेच्या जन्मापासून ते महात्मा फुले योजनेपर्यंत तुमच्या अपघातापर्यंत सर्वच योजनांचा एक पाळा आणलेला आहे की तुम्हाला पैशांच्या नावावर तुमचं आरोग्याकरता कोणताही खिलवाड होणार नाही, ते नाकारलं जाणार नाही. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम झाला तरी तुम्ही तुमचा जो एक उत्पन्नाचा दाखला जो आहे तेवढा घेऊन गेलात म्हणजे कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुमचा इलाज जो आहे तो मोफत केला जातो, तो कोण व्यक्ती कोणीही असो. अशा पद्धतीने मग का गरज पडली या जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशनला आणि का आपल्या देशाला हा दिवस जो आहे 7 एप्रिल हा साजरा करावा लागतो. याचं कारण असं आहे की जर आरोग्य चांगलं असेल, शरीर चांगलं असेल तर ते व्यक्ती या देशाचे बिल्डर्स, युथ आर द बिल्डर्स ऑफ द नेशन. म्हणजे काय या वकील साहेब, युथ आर द बिल्डर्स ऑफ द नेशन असं म्हटलं जाते. म्हणजे काय की तरुण जे आहे हे राष्ट्र उभारणीचे कार्य करतात. आणि जर तुमचं शरीर तंदुरुस्त असेल, ज्या देशातल्या लोकसंख्या जी भारताची किंवा देशाची संसाधन असते ती जर तंदुरुस्त असेल, आरोग्यमय असेल तर ती जगामध्ये चांगलं कार्य करू शकते. याकरताच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं महत्व आहे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोधवड.